कौतुकासाठी आणि स्वतःचं गाव समाजाचं नाव मोठं करण्यासाठी स्वतःचं करिअर घडवण्यासाठी आणि अशा पद्धतीने जेव्हा त्याला यश मिळतं ही त्याची पोच पावती असते त्याने केलेल्या अथक परिश्रमांची अनेक कष्टांची आणि खूप चांगली मात्र या ठिकाणी पोच पावती जी पंकज पाटीलला बहाल करण्यात आलंय अद्वितीय स्वरूपामध्ये प्लेअर ऑफ द मॅच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीयांची मान उंचावली ती सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूने 463 एक दिवसीय क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तब्बल 62 वेळा तो सामना वीर ठरला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एका गरीब मराठमोळ्या कुटुंबामध्ये जन्मलेला एक क्रिकेटर ज्याचं स्वप्न होतं परंतु ध्येयांचा पाठलाग किती जबरदस्त केला त्या खेळाडूने मोहम्मद शमीला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तू क्रिकेट कशासाठी खेळतोयस पैशांसाठी खेळतोयस का तेव्हा मोहम्मद शमी याने फार सुंदर उत्तर दिलं की पैसा हे माझं टार्गेट नाहीये परंतु जेव्हा मी एखाद्या फलंदाजाला त्रिफळाचित करतो आणि त्रिफळाचित केल्यानंतर जो आवाज येतो त्या आवाजाचं मला वेड आहे आणि मोहम्मद शमीचं हे वेळ त्याला किती पुढे घेऊन गेलं म्हणजे यंदाच्या वर्षामध्ये भारत सरकारतर्फे दिला जाणारा अर्जुन अवॉर्ड जो ज्या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आला आणि द्रौपदी मुर्मू ज्या सध्या भारत देशाच्या विद्यमान राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र तो मानाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण मोहम्मद शमीच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते ज्या वेळेला त्याला अर्जुन अवॉर्डने सन्मानित करण्यात आला म्हणजे बघा वेळ असणं फार आवश्यक आहे आयुष्यामध्ये तुमच्या ध्येयांचा पाठलाग करत असताना कधीच लोकांचा विचार करू नका ध्येय वेडे बनून आयुष्य जगा कारण एक दिवस तुमचा मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकत असतो सुंदर फटका सजवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल फलंदाजाच्या माध्यमातून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे धावसंख्या झालेली आहे 6 रन्स प्रोग्रेस कार्डवर आदरणीय सन्माननीय श्रीयुत अरुण आहाडी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत विद्यमान सरपंच महोदय वाडा खडकोना आपल्याला पाहायला मिळत आहेत मी विनंती करेन सरांच्या स्वागत सन्मानाकरिता आदरणीय सचिन दादा रमेश पडवळे या स्पर्धेचे कार्यकारिणी महत्वपूर्ण अविभाज्य घटक आणि साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे सह खजिनदार ही भूमिका त्यांना देण्यात आलेली आहे आणि ही धुरा सांभाळत असताना त्यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत सन्मान परिपूर्ण करणार आहोत आदरणीय सचिन दादा रमेश पडवळे ब्रँड ऑफ मनोर STMPLच्या 7व्या हंगामाचे विद्यमान सह खजिनदार आणि त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय अरुण आहाडी वाडा खडकोना ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते आणि सरांचा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मायेची उबदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आम्ही करत आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे साहेब या स्पर्धेमध्ये सुंदर इंटू द गॅप मध्ये सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलने ॲडम गिलक्रिस्ट कॉपीबुक स्टाईलने फटका सजवला गेलाय चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल होतोय चांगल्या टच मध्ये या सामन्यामध्ये बघायला मिळालाय एक यंगस्टर अर्थातच दिनेश डगलाच्या बॅट मधून सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डाव्या हाताचे फलंदाज सर्वाधिक यशस्वी कोण झाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर पहिलं नाव घेतलं जातं ते कुमार चोक्शनंदा संगकारा या खेळाडूचं 2000 जवळजवळ 3015 चौकार त्याने या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर परिपूर्ण केले म्हणजे सचिन तेंडुलकर यांच्यानंतर दुसऱ्या नावाने सर्वांची आठवण करून देण्याचं कार्य करतोय तो मिस्टर दिनेश डगला व्हॉट अ सुपर बॅटिंग हॅट्स ऑफ धन्यवाद डिस्क चौकी धावसंख्येचा आलेख फारच वेगाने बहरला जातोय फलकावर आपण पाहू शकाल 16 धावा झालेल्या आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलाचा आपण चौकारांच्या विश्वामध्ये जेव्हा परिवेशामध्ये डोकावून पाहतो तेव्हा पहिलं नाव सचिन रमेश तेंडुलकर सरांचं घेतलं जातं ज्यांनी 4076 चौकार परिपूर्ण केले दुसऱ्या क्रमांकावर कुमार संगकारा जो डाव्या हाताचा यशस्वी फलंदाज ठरला त्याने 3015 चौकार कंप्लीट केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर आणि तिसरं नाव घेतलं जातं ते रिकी थॉमस पॉन्टिंग ज्याने 2781 चौकार परिपूर्ण केले आणि षटकारांच्या विश्वामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर नो डाऊट रोहित गुरुनाथ शर्मा च्या फलंदाजाच्या नावावर आतापर्यंत तब्बल 598 षटकार म्हणजे क्रिस गेलला देखील त्याने ओव्हरटेक केलंय कारण याआधी क्रिस गेल पहिल्या क्रमांकावरती होता ज्या फलंदाजाच्या नावावरती 553 षटकार होते सर्व इतिहास तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन आता आपण वळूया त्या षटकाकडे साहिल तुंबडा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढतायत पहिल्या सामन्यामध्ये 49 धावांची
एक अविस्मरणीय खेळी साकारणारा दिनेश सुतार फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू चांगला टॉस होतोय. हायाम ऍक्शन आहे ती गोलंदाजाची आणि सुरेख सुंदर पद्धतीने चांगल्या गतीसहित गोलंदाजी पाहायला मिळते. साहिल तुंबडाच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू डॉट आलेले आहेत. फुट्टा ढकलले फलंदाजाला. यावेळेस गती परिवर्तन सुंदर सुंदर मनमोहक विलोभनीय दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. नचबलीचं दृश्य जणू काही अवतरलं गेलंय कारण 3 चेंडू डॉट आलेले आहेत. आता येथून एक मोठा फटका अदरवाईज धोक्याची घंटा. कारण क्रिकेटमध्ये आपण कितीतरी वेळा पाहिलाय ऑन साइडला सजवलेला फटका. मी आधीच उल्लेख केला होता धोक्याची घंटा अथवा मोठा फटका आणि तेच घडलं कारण पहिले 3 चेंडू डॉट आले होते. प्रेशर आलं होतं फलंदाजावर आणि त्याचा फटका त्याचा इम्पॅक्ट आपण पाहिलाय. दिनेश सुतारच्या खेळीला पूर्ण विराम. कोण चौकी. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मिस्टर सुशांत सवरा यावेळेस पाहायला मिळतोय. इन ऍक्शन ब्रँड ऑफ नानिवली. पंचांचे संकेत या ठिकाणी पोहोचले गेलेत. व्हाईट बॉल लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आदरणीय शैलेश दादा वेडगा जे किराड ग्रामपंचायत अंतर्गत सध्या मोठा कार्यभार हाताळत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी मनपूर्वक सर्व आयोजन कमिटीला आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व किराड गावामधून आणि त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी पोहोचल्या जात आहेत. सुंदर अद्वितीय स्वरूपाचा फटका चेंडू आउट ऑफ द पार्क. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने दिनेश डगलाचे बॅट जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच्या साथीने आपण बघू शकाल तितकीच चांगली साथ सुशांत सवरा याचे देखील बॅट मधून नानिवली वरून मात्र थेट मनोर या मैदानामध्ये खेळाडू पाहायला मिळतोय कारण मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्याची वर्णी लागली गेलंय. पहिल्या सामन्यामध्ये जरूर फ्लॉप ठरला परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये ते लाऊड अपील आहे. पंच इंटरेस्टेड नाहीयेत. गुरु जाधव यांचा आकर्षक अपील. सुशांत सवरा त्या ठिकाणी पूर्णपणे तटस्थ शांत आणि स्तब्ध बघायला मिळाले. षटक जर आपण पाहिले तर ॲक्युरेट अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ जो आहे तो परिपूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 23-23 या अंकावर. सुंदर अशा वातावरणामध्ये स्पर्धा आपण पाहू शकाल. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरस पाणी सोहळा याची देहा याची डोळा. अगदी पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधील अत्यंत महत्वपूर्ण सामना 2 संघांमध्ये. वीर फायटर्स गोवाडे आदरणीय ईश्वरजी बरड प्रेझेंट हा संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघू शकाल आई एकवीरा पोळे. अशा 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध अनुभवाला मिळतं. 2024चा कॅलेंडर इयर उजाळलं आणि रोहित गुरुनाथ शर्मा याने मात्र क्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक केला तो षटकारांच्या विश्वामध्ये आणि 553 षटकारांचा रेकॉर्ड जो ब्रेक झाला क्रिस गेलचा आणि आता तब्बल 598 षटकार वनडे एकंदरीत इंटरनॅशनल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये रोहित शर्माच्या नावावर. पंच दर्शवतायत नो बॉल. खराब चेंडू विमर 1 कमरेच्या वर हा चेंडू हाताळला आणि त्या कारणास्तव मात्र इथे खराब चेंडू आणि येणारा चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे तो फलंदाजाकरिता. पंचांचं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी फिरलं गेलंय पूर्णपणे. आपण बघू शकाल सणू काही पंखा त्या ठिकाणी फिरवला तो पंचांनी आणि याचाच अर्थ येणारा चेंडू जो आहे तो फ्री हिट. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर राहुल धापशी आपल्याला पाहायला मिळतो. या आधीच्या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू 6 चेंडूंमध्ये ज्याने 4 धावा करून दिल्या नव्हत्या असा हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि मी कौतुक करेन ते कर्णधाराचं. ते डायरेक्ट हिट लाऊड अपील आहे गुरु जाधवच्या माध्यमातून.
खूप चांगलं लीड करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असणं खूप आवश्यक आहे ते क्रिकेटमध्ये, जी गुरु जाधवची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. 26 ऑन बोर्ड, 26 धावा फलकावर. 1996 मध्ये आपण पाहिलं होतं अर्जुन रणतुंगासारखा एक कर्णधार मिळाला श्रीलंका या संघाला, आणि तेथून मात्र पहिल्यांदा जो देश क्रिकेटमध्ये खूपच मागे होता त्या देशाने विश्व विजयी होऊन दाखवलं, कारण कर्णधार देखील तितकाच दमखम दर्शवणारा खमक्या कर्णधार अर्थातच अर्जुन रणतुंगा, त्याची आठवण करून देतोय गुरु जाधव. यावेळेस मात्र सुंदर फटका, चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा, गुड शॉट ऑफ क्वालिटी. धन्यवाद डिस्क चौकी. व्हॉट अ ग्रेट शॉट. दिनेश डगला ब्रँड ऑफ तांबड माळ ऑन फायर पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत. 2 षटकार, 3 चौकार त्याच्या बॅट मधून. ओहो हो, यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर. व्हॉट अ फॅब्युलस डिलिव्हरी. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. जबरदस्त गोलंदाजी. राहुल धापशीला आपण पाहतोय. ब्रँड ऑफ औंढाणी. औंढाणी गावचा सुपुत्र, खूप कमी वयामध्ये अतिशय दर्जेदार स्वरूपाचा क्रिकेट हाताळतोय. कमर तोड गोलंदाजी कशी करावी. रफ्तार का सौदागर. काय जबरदस्त स्वरूपामध्ये यॉर्क लेनचा चेंडू बघायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी. येथे स्लोवर वन त्याला हाताळायचा होता, यश मिळालं नाही. पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. विरल नायर सरांचा इशारा या ठिकाणी पोहोचला जातोय. एक अवांतर स्वरूपातील धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर 33-33 या अंकावर. व्हेरिएशन देखील करू पाहतोय. अप्रतिम, चांगले प्रयत्न करणारा खेळाडू. येथे फटका फसलाय. विकेट टेकर गोलंदाज आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, आणि काय एफर्ट्स होते कृपेश किणी क्षेत्ररक्षकाचे. प्रायांचा गजर त्या ठिकाणी जरूर बघायला मिळाला, कारण जी कमिटमेंट होती, तन मन धन सर्व समर्पण करीत असताना हा बोट गावातील खेळाडू आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, आणि ते एफर्ट्स बघायला मिळाले कृपेश किणीच्या माध्यमातून. नाईस एफर्ट्स. स्मॅश केलंय ऑन साइडला. ब्रँडम बॅरी मॅकलम कॉपीबुक स्टाईलचा फटका आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळेल फलंदाजांना, आणि एकेरीच्या सहाय्याने संघ मात्र या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना आई एकविरा पोळे जाऊन पोहोचतोय 36-36 या अंकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन विकेट टेकर गोलंदाज ब्रँड ऑफ औंढाणी राहुल धापशी. या आधीच्या सामन्यामध्ये काय झळाळी युक्त कामगिरी केली होती या खेळाडूने. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, ब्रेड अँड बटर डिलिव्हरी होती, आणि त्याचा स्वीकार केलाय तो फलंदाजाने. ग्रेट शॉट. व्हॉट अ सेन्सेशनल बॅटिंग. मिस्टर सुशांत सौरा ब्रँड ऑफ नानिवली च्या बॅट मधून षटकार. धन्यवाद डिस्क जॉकी. वेलकम बॅक. सुंदर आणि अद्वितीय स्वरूपाची स्पर्धा STMPL 2024 आपण पाहतोय. व्हेरी फर्स्ट डे, अगदी पहिलाच दिवस आहे, आणि पहिल्या दिवसामधील अत्यंत महत्त्वपूर्ण लढत अगदी तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगते. शगुन डेव्हलपर्स मनोहर हात नदी जवळील या मैदानामध्ये चेंडू हवेमध्ये स्थिरावला गेला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाह
अचूकतेचा मापदंड कसा असावा, अचूकतेचं मोजमाप कसं असावं, या यक्ष प्रश्नाचं उत्तर दिलंय ते क्षेत्ररक्षक आणि सुंदर आणि अद्वितीय क्षेत्ररक्षण डीप मध्ये मिस्टर साहिल तुंबडा ब्रँड ऑफ दुकटन याच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज पहा. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतोय जयेश डगला. प्रथम फलंदाजी करीत असताना आतापर्यंत 42 अंकावर एकवीरा पोळे हा संघ पाहायला मिळतोय. चांगल्या स्वरूपातील क्षेत्ररक्षण स्मॅश करायचं होतं, आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचं टेम्पटेशन या ठिकाणी बघायला मिळालं फलंदाजाच्या माध्यमातून. आणि तत्पूर्वी आपण बघू शकाल सुंदर आणि अद्वितीय स्वरूपामध्ये एक क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. जर आपण विचार केला वीर फायटर गोवाड या संघाचा या आधीच्या चेंडूवर साहिल तुंबडाने सुंदर झेल परिपूर्ण केला. आता सूरज धानवा जे देखील दुकटन या गावातून बिलॉंग करतायत सुरेख पद्धतीने या ठिकाणी फेकी करीत असताना बघायला मिळाले आपल्या संघासाठी. आणि चांगलं एक ॲटमॉस्फिअर आहे, संघाची बांधणी खूप सुंदर बघायला मिळते. कॅप्टन खूप चांगल्या पद्धतीने लीड करतोय आपल्या संघाला गुरु जाधव. येथे फटका फसलाय, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण केला जातोय. फलंदाज जयेश डगला स्वस्तामध्ये बाद होतोय. कॉन अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर रोहन याच्या माध्यमातून. योग्य टप्प्यावर भेदक मारा आपण अनुभवू शकता. येणाऱ्या 5 दिवसांमध्ये तब्बल 12 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी झालेले आहेत. 180 खेळाडूंचं प्रदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत. अनेक दिग्गज खेळाडू, रथी महारथी आणि त्यांचा दर्जेदार खेळ आपल्याला अनुभवायला मिळेल. पराग धानवा त्या ठिकाणी पुढे सरसावलेले आहेत. ब्रँड ऑफ मासवण यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला अनुभवायला मिळालं. चांगला खेळाडू आहे, सुस्वभाविक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या वर्षामध्ये चमकदार ग्लिटरिंग परफॉर्मन्स पराग धानवा या खेळाडूचा देखील राहिलाय, जो मॅन इन फ्रेम बघायला मिळतोय. आपल्या उंजळीमध्ये त्यांनी चेंडूला विसावलं आणि संघासाठी धावा वाचवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून गोलंदाज पुनश्च एकदा रोहन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर उंच सखल बांध्याचा गोलंदाज पाहायला मिळतोय, सडपातळ बांध्याचा. आणि परफेक्ट लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी वाईड ऑफ द ऑफ स्टंप. यावेळेस वाईड यॉर्कचा प्रयत्न बघायला मिळाला सुंदर पद्धतीने. काही क्षणांसाठी नगारवा या झिम्बाब्वे संघामधील गोलंदाजीची आठवण करून देत असताना बघायला मिळतोय रोहन, ज्याने जास्तीत जास्त वाईड यॉर्कर विश्वचषक 2019 मध्ये हाताळले होते. आणि अगदी तशाच रीतीने हे षटक खूपच इकॉनॉमिकल राहिलं. पुनरागमन झालंय ते वीर फायटर गोवाड या संघाचं. स्मॅश केलंय यावेळेस मात्र समालोचन क्षेत्राच्या वरून लॉंगेस्ट सिक्सर आजच्या दिवसामधील हा एक महाकाय फटका बघायला मिळालाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल मिस्टर सुशांत सौरा ब्रँड ऑफ नानिवली. सुपर बॅटिंग. तुझ्या माझ्या इश्काची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय मी नाही ठकवत. दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. धन्यवाद डिस्क चॉकी. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहू शकाल 51. 51 धावा झालेल्या आहेत. सुशांत सवरा ब्रँड ऑफ नानिवली बॅट मधून आपण पाहू शकतायत वैयक्तिक स्वरूपामध्ये 19 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. आणि 19 धावा परिपूर्ण करण्यासाठी त्याने 3 षटकार सनसनी खेच स्वरूपामध्ये खेचलेले आहेत. चांगली फलंदाजी आहे आजच्या दिवसामध्ये सुशांत सौरा याच्या माध्यमातून.
आयुष्यामध्ये नेहमीच एक क्रिकेटर म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटपटलं पाहिजे आणि ते सुशांत सवरायाने दाखवून दिलंय. आजच्या दिवसामध्ये दर्शवून देण्याचं कार्य मात्र जरूर पाहायला मिळतं. पंच दर्शवतायत 22च्या स्वरूपामध्ये धावा काउंट कराव्या लागतील आणि तो परफेक्ट इशारा मात्र या ठिकाणी पोहोचवला गेलाय. खूप सुंदर पंचांची भूमिका सातत्य स्वरूपात आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळालंय. पंचांच्या विश्वामध्ये जे देखील आपण डोकावून पाहणार आहोत काही काळामध्ये. आणि यावेळेस गोलंदाज साहिल दुकटन गावातील हा एक यशस्वी अष्टपैलू खेळाडू. प्रेक्षक देखील खूप छान पद्धतीने या सामन्याचा आस्वाद लुटतायत. तर त्यांना देखील ठाऊक आहे आताचं क्रिकेट हे खूप फास्ट आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि म्हणूनच खेळाडू जे आहेत ते पूर्णपणे बिझी झालेले आहेत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जरूर बघायला मिळतं. कारण हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेट 365 दिवस खेळला जाणारा खेळ म्हणून या खेळाची ओळख आहे. आणि सर्व काही विसरून क्रिकेटच्या मागे आज खेळाडू वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. तरुणाईने खूप पसंती दिली या खेळाला आणि केवळ हे दृश्य तुम्हाला मनोर विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये बघायला मिळेल. मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर वसई डहाणू तोलासरी वाडा मोखाडा जव्हार विक्रमगड कोकण देश मराठवाडा विदर्भ आणि भारतामध्ये जी जवळजवळ 28 ते 29 राज्य आहेत त्या सर्व राज्यांमध्ये हा खेळ फारच प्रकर्षाने खेळला जातो आणि जबरदस्त पसंती मिळाली. याआधी आपण बघितलं असेल फुटबॉल जो जगातील पहिल्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ म्हणून गणला जातो. परंतु तदनंतर क्रिकेटने जी भरारी घेतलंय अद्वितीय. तसं बघायला गेलं तर 10 ते 12 असे देश आहेत जिथे क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. परंतु तरी देखील या खेळाला इतकी पसंती. कारण फुटबॉलचा विचार जर आपण केला तर जगामध्ये जे 193 देश आहेत 193 पैकी ऑलमोस्ट 60 to 70% देश फुटबॉल खेळतात. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे जो खूप सिलेक्टिव्ह देश खेळून देखील या खेळाला इतकी पसंती मिळाली आणि म्हणूनच क्रिकेटचं वर्चस्व क्रिकेटचं स्थान हे मानवी आयुष्यामध्ये अविभाज्य बनत चाललंय. गोलंदाज यावेळेस मात्र आपण बघू शकाल सुंदर जल परिपूर्ण सूरज धानवा ब्रँड ऑफ दुकटन गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज यावेळेस मात्र बॅक टू द डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. साहिल तुंबडा सुपर बॉलिंग ब्रँड ऑफ दुकटन दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण राहिलंय. पुनरागमन कसं करून द्यावं आपल्या संघाला सामन्यामध्ये परत कसं घेऊन यावं ही जबाबदारी त्याने स्वीकारलाय. म्हणतात ना की मानवी आयुष्यामध्ये सर्वात प्रभावी टॉनिक काय असेल तर त्या टॉनिकचं नाव आहे जबाबदारी. कारण जबाबदारी नावाचं टॉनिक तुम्ही एकदा प्यालात की आयुष्यभर तुम्हाला कधीच थकवा येत नाही आणि ती भूमिका या ठिकाणी अदा केलंय. साहिल या गोलंदाजाने लवली 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 बॉलिंग क्वालिटी बॉलिंग प्रॉलिफिक बॉलिंग दर्जेदार अग्रगण्य गोलंदाजीचं पृथक्करण राहिलंय. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन दुकटन गावचा हा कोहिनूर. काय कामगिरी राहिली या खेळाडूची. स्पर्धा कोणतीही असो परंतु मैदान गाजवणं हे माझं कर्तव्य आहे. चेंडू हवेमध्ये आहे. पराग धानवा ब्रँड ऑफ मासवण या ठिकाणी चुकी करणार नाहीये. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. आणखीन एक विकेट साहिल तुंबडा च्या अकाउंट मध्ये. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ येथे संपन्न होतोय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 56. 56 धावा. आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय रविदादा गणेशकर जे टेन सावरखंड आणि टाकवाळ ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत आणि या सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय अविनाश दादा राजू पवार जे स्पर्धेचे सचिव आहेत. सर्वप्रथम आदरणीय रवी गणेशकर साहेब आपण आलात म्हणून या स्पर्धेला एक वेगळी झळाळी प्राप्त झालेली आहे. आपले आम्ही शतशः आभार व्यक्त करीत आहोत आणि वळतोय या स्वागत सन्मानाकडे. आदरणीय अविनाशजी राजू पवार आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आदरणीय रवी गणेशकर टेन सावरखंड टाकवाळ
ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महोदय आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. हे खूप चांगलं दृश्य पाहायला मिळतं. येणाऱ्या जाणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वाचा आदरातिथ्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या स्वागत सन्मानासाठी. खूप सुंदर ही संस्कृती आहे भारताची आणि सुरेख पद्धतीने हे स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनुराग चव्हाण त्या ठिकाणी कव्हर अप करतायत हे सुंदर दृश्य आणि मेगा स्क्रीनवरती आपण बघू शकाल आदरणीय रविदादा गणेशकर टेन सावरखंड टाकवाल ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य या स्पर्धेचे विशेष अतिथी आणि त्यांचा शुभ सन्मान आदरणीय अविनाश राजू पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदरणीय प्रशांतजी गोवारी यांनी खूप सुंदर पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये हे क्षणचित्र बंदिस्त केलेलं आहे. कारण आयुष्यामध्ये शेवटी फक्त आठवणीच राहतात आणि या गोड आठवणी टिपण्याचं कार्य ते करताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. येथे मात्र चेंडू निघून जातोय फारच वेगाने सीमारेषा पलीकडे. चौकार 4. धन्यवाद डीजे. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज मिस्टर सचिन बॉलिंग ट्रॅकवर. चेंडूचा वेग इतका होता फलंदाजाला आपण बघू शकाल चेंडू व्यवस्थित समजून आला नव्हता. परंतु नशिबाची साथ क्रिकेटमध्ये म्हणतात ना की 99% मेहनत आणि 1% नशीब. परंतु ते 1% नशीब कुणाच्या साईडने आहे ही गोष्ट देखील खूप मॅटर करते आणि ते नशिबाचा चौकार मिळाला फलंदाजांना. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय प्रोग्रेस कार्डवर. 65 धावा या फलकावरती सजलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय सचिन बरड याच्या माध्यमातून. पंच दर्शवतायत येथे वाईट बॉल आहे. डिसिप्लिनचा थोडासा अभाव जो जरूर बघायला मिळाला आणि म्हणूनच मायकल होल्डिंग याचं नाव इतक्या आदर्शाने का घेतलं जातं. संपूर्ण कारकिर्दीमध्ये वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज मायकल होल्डिंग याने 5344 चेंडू हाताळले परंतु एकही वाईट बॉल त्याने हाताळला नाही. हा त्याचा रेकॉर्ड आहे. हा फक्त रेकॉर्ड नाही, हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि ती डिसिप्लिन मात्र एक गोलंदाज म्हणून तुम्हाला तुमच्याकडे राखून ठेवण्यासाठी चेंडूवर खूप चांगलं कंट्रोल असावं लागतं. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकतायत. ॲक्युरेट 6 षटकांचा खेळ जो आहे तो संपन्न होतोय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 66 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 67 धावांचं टार्गेट हे समोर सेट करण्यात आलेलं आहे. चला यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 7 हायस्कूल डोंगरी मनोर वर्सेस किंग शिवाजी. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू. आपण कृपया करून यावं. नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये देऊया डिस्क चॉकीला संधी आणि वळूयात नेक्स्ट इनिंग कडे.
करण्यात आलेले आहेत त्या दात्यांचे मनपूर्वक आभार. प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच करिता आपण बघू शकाल आदरणीय रफिक फत्तू तडवी सर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी सौजन्य. प्लेअर ऑफ द सिरीज करता आदरणीय सन्माननीय श्रीयुत सचिन भगवान भोईर दुकटन यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी सौजन्य. उत्कृष्ट फलंदाजाकरिता आदरणीय सन्माननीय श्रीयुत दीपक बबन दुमाडा पोचाडे यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य. आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता श्री विलास रघुनाथ पाडोसपाडा यांच्याकडून आकर्षक करंडक सौजन्य. सर्व दात्यांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. हे आहे त्या स्पर्धेचे प्रायोजक. कारण स्पर्धा नियोजित करायची असेल तर आयोजक, नियोजक आणि प्रायोजक या गोष्टी खूपच महत्त्वपूर्ण गणल्या जातात आणि त्या सर्व प्रायोजकांचे आम्ही व्यक्त करतोय आभार. 67चं टार्गेट समोर आहे. STMPL चा हा 7वा हंगाम. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनेक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय प्रशांतदादा गोवारे आहेत. ईश्वरजी बरड यंदाच्या वर्षामध्ये जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्या स्पर्धेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख. एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि काय जबरदस्त सपोर्ट असतो त्यांचा क्रिकेट या खेळाला. आणि ही एक जबरदस्त गँग आहे. आम्हाला देखील असं वाटतं की आम्हालाच नव्हे तर प्रत्येकाला असं वाटेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे मित्र असायला हवे. ज्या पद्धतीने प्रशांत गोवारी यांनी आयुष्यामध्ये पैसा किती कमावला हे आम्हाला ठाऊक नाही, परंतु त्यांनी जीवाभावाची माणसं मात्र प्रचंड कमावलेले आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचा एक खास जीवाला जीव देणारा मित्र तुम्हाला जरूर मिळेल. आणि म्हणून ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचं जे वैशिष्ट्य राहिलं आहे आणि जबरदस्त सपोर्ट मात्र त्यांना सातत्यपूर्वक. पंचांचे दर्शक एकंदरीत संकेत आहेत वाईड बॉल आणि आमचे डीजे ऑपरेटर देखील तितकेच दक्ष आहेत. जबरदस्त त्यांच्या माध्यमातून जणू काही इंटरनॅशनल क्रिकेटच्या पद्धतीने ते मात्र म्युझिक या ठिकाणी प्ले करतात वाईड आणि नो चेंडूसाठी. किशोरची वाईड आय यू ब्युटी ब्रँड ऑफ करडगाव आणि खूप सुंदर पद्धतीने ही धून मात्र त्यांच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आली. येथे डिरेक्ट हिट आहे, लाऊड अपील, परंतु विराल नायर यांचा जबरदस्त त्या ठिकाणी इशारा पोचला गेला. नॉट आउट करार. आज दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा मी प्रशांत गोवारे यांना विचारलं की तुम्ही नाराज का आहेत, त्यांनी सांगितलं मी नाराज नाहीये, तर 3 दिवसापूर्वी माझी प्रकृती पूर्णपणे खालावलेली होती आणि स्वतःची प्रकृती खालावलेली असताना देखील या स्पर्धेचं इतकं जय्यत आयोजन हे आहे क्रिकेटवरचं प्रेम. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे तो अध्यक्ष महोदयांसाठी ज्या पद्धतीने त्यांनी योगदान दिलं या स्पर्धेकरिता. आउटस्टँडिंग. यावेळेस मात्र सुंदर फटका आहे. चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. पंचांचे संकेत 6 षटकार. आणि येथे मी कौतुक करेन ते कॅमेरामॅनचं ज्या पद्धतीने त्याने चेंडू एकंदरीत कॅमेरा रोल केलाय. चेंडूला फॉलो करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. कॅमेरामॅनलाच ठाऊक असतं हे काय कसब कला आणि कौशल्य आहे. आणि म्हणूनच मी उल्लेख केला होता की पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण टॉप 3 कॅमेरामॅनचा विचार केला तर नो डाऊट त्याच्यामध्ये नाव येईल अनुराग चव्हाणचं. मोठमोठ्या स्पर्धा त्याने साकारलेल्या आहेत आणि सातत्यपूर्वक आपलं कार्य मात्र त्याने पार पडलेलं आहे. चला पुनश्च एकदा विनंती आहे, हायस्कूल डोंगरी मनोर संघाचा सुपरस्टार आयकॉन खेळाडू आणि त्यांच्या विपक्षामध्ये जो आजच्या दिवसामधील शेवटचा सामना असणार आहे, दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं. नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता किंग शिवाजी वर्सेस हायस्कूल डोंगरी मनोर. सॉफ्ट डिसिजन आउट आहे तरी देखील आपण बघू शकाल थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय. तो ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून या पंच निरीक्षण आणि परीक्षण आपण करावं. श्रीकांतजी भोईर यांना मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण बघू शकाल फलंदाज मात्र या ठिकाणी बाद करार घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पोचविला जातोय. अप्रतिम स्पर्धा आणि वेगवेगळ्या वर्षांमध्ये वेगवेगळे विनर्स आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. अनेक खेळाडू ज्यांनी सातत्याने या स्पर्धेच्या वाटचालीमध्ये आपलं योगदान दिलं. सुरुवात केली होती मुकेश वांगडने, खूप सुंदर प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल आपली नावे केली. त्यानंतर आपण पाहिलं असेल सचिन पडवळे याने देखील 1 वर्ष काय गाजविलं, खास करून 2021 ते कॅलेंडर इयर. त्यानंतर आपण पाहिलं असेल अविनाश राजू पवार 6 सिटिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि
बेस्ट बॅटर म्हणून आपल्या नावे बॅट त्याने सातत्यपूर्वक 2 वर्षांमध्ये करून दाखवले ते STMPLच्या हंगामामध्ये. यंदाच्या वर्षामध्ये नक्की कोणते खेळाडू सरस ठरतील? ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप देखील आमच्या मेगा स्क्रीनवरती काहीच क्षणांमध्ये झळाळताना बघायला मिळेल. आणि यंदाच्या वर्षामध्ये कोण ठरेल या मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या ऑरेंज आणि पर्पल कॅपचा हकदार येणारे 5 दिवस ठरविणार आहेत. सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलचा फटका इथे पाहायला मिळतोय. सुंदर पद्धतीने आपण बघू शकाल फलंदाज पराग धानवा ब्रँड ऑफ मासवण्याच्या बॅटमधून एकदा बॅटिंग आणि कंप्लीट होते आणि धावांची स्थिती जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर ते एकंदरीत पाहायला मिळते 9व्या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज मिस्टर निलेश हाडळ ब्रँड ऑफ तांबड माळ अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी घेऊन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. मला अजून देखील 2018चं MPL आठवतंय, मनोर प्रीमियर लीग, जे जवळजवळ 10 ते 11 वर्ष नियोजित 11 दिवस नियोजित करण्यात आलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्वक चमकदार कामगिरी आपल्या संघासाठी केली होती ती निलेश अडळ या गोलंदाजाने. आणि पर्पल कॅपच्या रेसमध्ये काय जबरदस्त योगदान राहिलं होतं या खेळाडूचं. आणि तेव्हापासून आज तागायत सातत्यपूर्ण खेळलाय तो या पालघर तालुका पूर्व विभागामध्ये. या ठिकाणी सुंदर जल परिपूर्ण केला जातोय जयेश डगलाच्या माध्यमातून. निलेश हाडळच्या अकाउंटमध्ये येते विकेट. ऐकूयात एक छोटीशी धून ओळ्यात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 9व्या अंकावर 9 रन्स या फलकावरती सजलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ ठिकाणी कंप्लीट होतोय. टार्गेट जर आपण पाहिलं तर 67 सेट करण्यात आलेला आहे. चला नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय हायस्कूल डोंगरी मनोर संघाचा सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स जवळ. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल. 7वा हंगाम या स्पर्धेचा वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज ग्रामीण खेळाडूंसाठी खूप चांगले व्यासपीठ बघायला मिळत आहेत. आज पालघर तालुका पूर्व विभागाचा विचार केला तर आदिवासी समाज बांधवांसाठी सूर्या प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर सूर्या महामेळावा ही देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर आपण पाहिलं असेल पालघर तालुका आदिवासी महामेळावा जी नंडोरेच्या मैदानावरती स्पर्धा आयोजित केली जाते. अशा चांगल्या स्पर्धा ज्या नियोजित केल्या जात आहेत आणि खेळाडूंनी जर तुम्हाला खरंच क्रिकेटमध्ये करिअर करायचं असेल तर या संधीचं सोनं करायला हवं. कारण यशस्वी जयस्वालला आपण पाहिला जो खऱ्या अर्थाने त्याचे वडील पाणीपुरी विकायचे आणि वडिलांच्या साथीने तो देखील पाणीपुरी विकायचा. परंतु आज यशस्वी जयस्वाल कुठे आहे हे देखील बघण्यासारखं आहे मित्रांनो. आणि खेळाडूंनो स्वतःला कधीच कमी लेखू नका. क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही खूप पुढे जाऊ शकतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून खेळणं ही काळच्या एका हंगामामध्ये 2 हॅट्रिक्स आपल्या नावे करण्याचा रेकॉर्ड आहे. जिल्हा परिषद प्रीमियर लीग देखील हा खेळाडू सातत्यपूर्वक खेळत आलेला आहे आणि कॉन्फिडन्स आहे, एक्सपिरियन्स आहे. परंतु डिलिव्हर कधी करेल हे देखील बघण्यासारखं आहे. एखादी प्लेअर ऑफ द सिरीज, एखादी पर्पल कॅप त्याच्या देखील नावे सजली पाहिजे कारण हे पुरस्कार खूपच मॅटर करतात. यावेळेस सुंदर फटका आलाय तो फलंदाजाच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र थेट जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर. ते एकंदरीत पाहायला मिळते 14 अंकावर. 2 फलंदाजांची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने राहुल धापशी आजच्या दिवसामध्ये लक्षवेधी चेहरा, आकर्षणाचा केंद्रबिंदू. 6 चेंडूमध्ये 4 धावा देखील ज्याने करून दिल्या नाही ब्रँड ऑफ औंढाणे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या साथीने फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पराग धानवा ब्रँड ऑफ मासवण. वीर फायटर्स गोवाडे या संघाकडून ही महत्वपूर्ण जोडी सध्या फाईट करते, संघर्ष करते. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र सरळ निघून जातोय फार वेगाने. लॉंग स्टॉप रिजन मध्ये STMPL चौकार 4 धावा. धन्यवाद डिस्क जॉकी आदरणीय मोहम्मद भाई पटेल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि कमिटीच्या वतीने आदरपूर्वक सन्मानपूर्वक आपणास मुख्य व्यासपीठावर विराजित होण्यासाठी निमंत्रित करतोय. यावं आपण या व्यासपीठावर विराजित होण्याची कृपा करावी. आगतम स्वागतम सुस्वागतम. या मनोर विभागामधील
अर्थातच प्रादेशिक भाषा हिंदी भाषेमधील दर्जेदार समालोचक, उत्कृष्ट पंच आणि MPL या स्पर्धेचे फाउंडर म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तसेच क्रिकेटवर अफाट जिव्हाळा जोपासणारे व्यक्तिमत्व आहे आणि ते क्रिकेटवरील प्रेम त्यांना मैदानापर्यंत घेऊन आलेलं आहे. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत या शगुन डेव्हलपरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. धावांची टोटल जी फलकावरती जाऊन पोहोचते 22 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय अजय नोक्ती. उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. स्टाइलिश स्ट्रोक आहे. क्या बात है यार. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह. विराट प्रेम कोहली कॉपी बुक स्टाईलचा हा फटका. म्हणून मी उल्लेख केला की आकर्षणाचा केंद्रबिंदू का ठरलाय, लक्षवेधी चेहरा का ठरलाय. खूप कमी वयामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये उत्तुंग भरारी, गरुड जे बासमंत दणाणून सोडणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल दापशे ब्रँड ऑफ औंढाणी. जबरदस्त खेळ, तडाखे बंद फलंदाजीचं पृथक्करण. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 26 धावा. षटक जर आपण पाहिले अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ ते कंप्लीट होतोय. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये ॲक्युरेट जे टार्गेट अजूनही समोर पाहायला मिळतं. गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 41. व्हॉट अ सुपर मॅच. दर्जेदार सामना. थोडंसं स्पीडअप करून घ्यायचा आहे. खेळाडू वर्गांना नम्र विनंती आहे स्पर्धेच्या माध्यमातून. मोहम्मदभाई पटेल यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. चोवीस चेंडू 41 धावा. थोडंसं स्पीडअप करून घ्या प्लीज. उद्याच्या दिवसापासून 6 चेंडूंसाठी तुम्हाला केवळ 5 मिनिटे दिली जातील मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसारच. मात्र तुम्हाला खेळावं लागेल. 8 सामने जे कंप्लीट करायचे आहेत उद्याच्या दिवसामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर निलेश हाडळला आपण पाहतोय. आदरणीय हेमंत दादा गोवार यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मोहम्मदभाई पटेल यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ही आपणास नम्र विनंती. स्पर्धेच्या माध्यमातून फुलटॉस आहे. ऑन साइडला एक्झिक्यूट करण्यात आलाय. त्या ठिकाणी जयेश डगला ब्रँड ऑफ तांबड माळ कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. ये तो मेरे बाय हात का खेळ आहे हे दर्शवित असताना बघायला मिळाला. सुंदर अद्वितीय स्वरूपाचा झेल मात्र या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. पराग धानवा ब्रँड ऑफ मासवण याच्या खेळीला पूर्ण विराम. फुल स्टॉप. धन्यवाद. मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकताय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय सन्माननीय मोहम्मदभाई पटेल यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. या स्पर्धेचे खजिनदार महोदय आदरणीय हेमंत दादा गोवारी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान परिपूर्ण करण्यात आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. नाणेफेकीचा कौल आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय सन्माननीय अरुणजी आहाडे साहेब, वाडा खडकोणा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महोदय, प्रथम नागरिक, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करायचा आहे. नाणेफेक हा देखील किती रंजक विषय आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिता. कारण ऑस्ट्रेलिया आणि नाणेफेक हे जबरदस्त बॉन्डिंग राहिलं ते इंटरनॅशनल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. ते पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल. मेगा स्क्रीनवर अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमार, एक क्वालिटी कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून हे क्षणचित्र कव्हर अप केलं जात आहे. आणि आदरणीय सन्माननीय अरुण आहाडी साहेब, वाडा खडकोना ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महोदय यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. तो नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने हायस्कूल डोंगरी मनोहर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये विरोधामध्ये प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये अर्थातच किंग शिवाजी अशा 2 संघांमध्ये आजच्या दिवसामधील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत. हायस्कूल डोंगरी मनोहर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. अतुल, आपला निर्णय देखील कळू द्या प्लीज. तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. आपला जो काही निर्णय असेल आपण पोचवावा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटच्या माध्यमातून 15 मार्च 1877 मध्ये जेव्हा पहिली नाणेफेक झाली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, ती नाणेफेक जिंकली ऑस्ट्रेलियाने. 5 जानेवारी 1971 मध्ये पहिली नाणेफेक झाली इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया, ती देखील नाणेफेक जिंकली ऑस्ट्रेलियाने. आणि 5 फेब्रुवारी 2000 खऱ्या अर्थाने आपण
17 फेब्रुवारी 2005 मध्ये पाहिलं. ऑकलंडच्या मैदानामध्ये ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यूझीलंड पहिला T20 सामना झाला आणि काय योगायोग विलक्षण आणि विलोभनीय होता. ती देखील नाणेफेक जिंकली ऑस्ट्रेलियाने आणि हे जबरदस्त बॉन्डिंग राहिलं ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे निलेश करतोय गोलंदाजी. न्यू बॅटर इन झालाय जितू डोला, ब्रँड ऑफ दुट्टन याला आपण पाहू शकाल. डाव्या हाताचा एक घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख. दुट्टन प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत प्रत्येक वर्षामध्ये खरपूस धावा परिपूर्ण करणारा फलंदाज म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. आणि या सद्यस्थितीमध्ये कागदोपत्री खूप स्ट्रॉंग आहे, परंतु या आधी तुम्ही किती रेकॉर्ड केले यापेक्षा येणाऱ्या सामन्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने खेळतायत हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 27, 27 धावा. षटक क्रमांक तिसरं चे प्रोग्रेस कार्ड वरती आहे. निलेश टॅप केलाय, जणू काही अंडरआर्म कॉपी बुक स्टाईलचा हा फटका होता. क्षेत्ररक्षक फारच वेगाने काय जबरदस्त कव्हर अप केलाय. ऑलमोस्ट जर आपण विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हर च्या झोन मध्ये होता आणि तेथून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रापर्यंत एरियाला कव्हर अप करणं ही मोठी गोष्ट आहे. खूप चांगला दमखम त्या ठिकाणी दर्शवित असताना क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाला. तन मन धन सर्व समर्पण आपल्या संघासाठी करतोय आणि हे आवश्यक आहे, कारण क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नाहीये. आशिषचं कौतुक करावं लागेल, जो बोट या गावातून बिलॉंग करतोय. आणि क्रिकेट जर चांगलं खेळायचं असेल तर गोलंदाजी आणि फलंदाजी समवेत क्षेत्ररक्षण हे देखील तितकंच उच्चस्तरीय, अग्रमानांकित, अग्रवलयांकित असायला हवं. आणि तेच दर्शवित असताना मिस्टर आशिष केणे आपल्याला बघायला मिळाला. ब्रँड ऑफ बोट, व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज यावेळेस ऑन साइडला स्लॉट मध्ये होता, परंतु प्लॉट मध्ये डिस्पॅच करू शकलेला नाहीये तो क्षेत्ररक्षक. आणि काय सुंदर अचूकतेचा मापदंड म्हणजे नेमकं काय, अचूकतेचं मोजबाप म्हणजे नेमकं काय, अचूकतेचं माहेरघर म्हणजे नेमकं काय, हे क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी दर्शवून दिलं. व्हॉट अ ग्रेट कॅच, खूप चांगलं जजमेंट त्या ठिकाणी दर्शवित असताना बघायला मिळाला. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन या ठिकाणी परतला जातोय. दिनेश सुतार याच्या माध्यमातून हे चांगलं जजमेंट. आणि धावांची टोटल जी पूर्णपणे ठप्प आहे प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहू शकाल 29. दिनेश डगला, ब्रँड ऑफ तांबड माळ, अचूकतेचा जबरदस्त कयासपूर्ण मापदंड त्या ठिकाणी दर्शवित असताना बघायला मिळाला. एका क्षणाला असं वाटलं की षटकार जाईल, परंतु तो भ्रमनिरास आणि अपेक्षा भंग केला तो प्रेक्षकांचा क्षेत्ररक्षकाने. दिनेश डगला, व्हेरी वेल डन. न्यू बॅटर आता इन होतोय 67 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल. आता मात्र हा सामना खऱ्या अर्थाने पार्ट जड झालाय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं, परंतु हे क्रिकेट आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील आपण पाहू शकाल. 18 चेंडूंचा जो खेळ आहे तो उर्वरित स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर एक्युरेट गुणलेखक या ठिकाणी कॅल्क्युलेशन करीत असताना पाहायला मिळतील. 38 38 धावांचं टार्गेट अजूनही समोर पाहायला मिळतं. सुंदर अशा वातावरणामध्ये क्रिकेटचा अनुपम, निरुपम, मादक, अनुवादक सोहळा तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगत असताना पाहायला मिळतोय. शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, भव्य दिव्य महाकाय स्वरूपाची स्पर्धा. नेत्र लोचक, नेत्र दीपक, चक्षु विहंगम स्वरूपाचं दृश्य येणाऱ्या 5 दिवसांमध्ये आपण अनुभवणार आहोत. 12 संघ आणि 12 संघांमधील 180 खेळाडू आपलं नशीब आजमावतील शगुन डेव्हलपरच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर अजय कुवरा. बॅटची एज, यष्ट्यांच्या मागे कोण आहे तर दिनेश सुतार. टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक कार्यसम्राट, महानायक, दिग्गज कलाकार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि या खेळाडूचा काय प्रवास राहिलाय जबरदस्त. युट्यूबला व्ह्यूवर्स वाढतात जेव्हा दिनेश सुतार मैदानाच्या आतमध्ये असतो, कारण ते प्रेम त्याने अचीव केले स्वतःच्या कसब, कला आणि कौशल्यातून. तुम्ही मनोर आणि पालघरच्या मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला हा मान सन्मान मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानं गाजवावी लागतात, त्यासाठी तुम्हाला संघाला जिंकून द्यावं लागतं. त्यासाठी तुमची कामगिरी नेहमीच निष्णात, तरबेज आणि विशेष प्रावीण्यासहित घवघवीत यश संपादन करणारी असावी लागते. आणि ते मात्र दर्शवून दिलंय ते मैदानाच्या आतमध्ये दिनेश सुतार या खेळाडूने. आदरणीय राजूदादा भगत पोळे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 100 रुपीजचं कॅश प्राइज गोलंदाजाला या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि ही दाद मिळणं फार आवश्यक आहे, कारण खेळाडू
पैशांचे भुकेले नसतात तर ते भुकेले असतात कौतुकाचे. मोहम्मद शामीचे ते शब्द कोण विसरेल. यंदाच्या वर्षामध्ये विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते भारत सरकारचा अर्जुन अवॉर्ड त्याला बहाल करण्यात आला. डोळ्यांमध्ये अश्रू होते मोहम्मद शामीच्या. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बघा, हा चाणाक्षपणा आवश्यक आहे. सूर्याची अतिनील किरणे यावेळेस विजय सुतारच्या नजरेच्या कवाक्षामध्ये रुतली होती, परंतु तो प्रोफेशनल आहे. त्याने खऱ्या अर्थाने एक हात मात्र शॅडो केला आणि तदनंतर झेल परिपूर्ण करून दाखवला. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. धन्यवाद डिस्क जॉकी. 16 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. 38 धावांचं टार्गेट समोर. ऑन हॅट्रिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. याआधी आपण पाहिलं होतं औंढाणी गावचा सुपुत्र अर्थातच राहुल दापशी याने STMPLच्या या 7व्या हंगामामधील पहिली विकेट हॅट्रिक परिपूर्ण केलेली आहे. अजय कुवरा ही कामगिरी परिपूर्ण करेल का? ऑन हॅट्रिक अजय कुवरा. चेंडू हवेमध्ये आहे. STMPLच्या 7व्या हंगामामधील दुसरी विकेट हॅट्रिक अजय कुवरा ब्रँड ऑफ तांबड माळ याच्या नावावरती. आणि काय रंजक किस्सा घडला. एका क्षणाला असं वाटलं होतं की जेल परिपूर्ण होईल की नाही, परंतु यावेळेस अंततः खऱ्या अर्थाने विकेट परिपूर्ण होते आणि विकेट हॅट्रिक अजय कुवरा ब्रँड ऑफ तांबड माळ याच्या नावावर. STMPLच्या 7व्या हंगामामधील दुसरी हॅट्रिक. याआधी आपण औंढाणी गावचा कोहिनूर राहुल दापशीला पाहिलं ज्याने पहिली विकेट हॅट्रिक परिपूर्ण केली आणि तदनंतर आपण बघू शकाल अजय कुवरा. सामन्याची परिभाषा आता बदलू लागले. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते ॲक्युरेट आपण पाहू शकाल 15 आणि विजयासाठी 38 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. व्हॉट अ सुपर क्रिकेट. दर्जेदार क्रिकेटचा आस्वाद मात्र या ठिकाणी अनुभवायला मिळतोय तो STMPLच्या माध्यमातून. असे कित्येक गोलंदाज आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलेले आहेत, परंतु आता टेनिस क्रिकेट देखील मागे नाहीये. आणि जबरदस्त टेनिस क्रिकेटचं जे हे वलय आहे, हा खेळ जो आहे तो आता ग्लोबल होऊ लागलाय. आणि म्हणतात ना की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आखाती देशांपर्यंत आज टेनिस क्रिकेटर देखील मागे नाही आहेत. बायकर मॅन, मिनी बायकर मॅन च्या माध्यमातून हा खेळ जो आहे तो ग्लोबल होऊ लागलाय. गुड डिलिव्हरी, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. काही क्षणांसाठी जोएल गार्नरची आठवण यावी. काही वेगवान चेंडू होता, सुपर बॉलिंग. आणि बघा विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर आता ज्या पद्धतीने जंगलामध्ये वाघाची एंट्री होते ना, अगदी तसा बॉडी लँग्वेज आहे तो अजय कुवराचा. जबरदस्त सेल्फ कॉन्फिडन्स, एका वेगळ्या आत्मविश्वासासहित तो गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये 3 विकेट्स, एकही धाव खर्च केलेली नाहीये. तांबडमाळचा हा जबरदस्त खेळाडू. आणखीन एक फिनॉमिनल बॉलिंग. या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक देखील येऊ शकतं, कारण 5 चेंडूमध्ये 3 विकेट्स आलेले आहेत आणि एकही धाव खर्च झालेली नाहीये. सुपर बॉलिंग यार, आउटस्टँडिंग बॉलिंग. ज्या संघाची जर्सी त्याने परिधान केलंय त्याचं चीज त्याने करून दाखवलंय. आजचा दिवस तो कधी विसरणार नाही, कारण एका गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये असे दिवस फार कमी येत असतात, खास करून टेनिस क्रिकेटमध्ये. आणि 6 चेंडूंमध्ये 4 विकेट्स, पहिलं निर्धाव षटक. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अजय कुवरा ब्रँड ऑफ तांबड माळ. चमकदार 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 कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर तंबूच्या आसऱ्याला 9 गडी परतलेले आहेत. काय कामगिरी राहिली ती अजय कुवरा या खेळाडूची. म्हणतात ना की आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की काय करायचंय तर उत्तर एकच असायला पाहिजे, आई वडिलांनी जे मला नाव दिलंय त्या नावाचा मला ब्रँड तयार करायचा आहे. आणि अजय कुवरा नावाचा ब्रँड. तांबडमाळ आज गावामध्ये रॉयल एंट्री असेल या खेळाडूची, कारण 6 चेंडूमध्ये 4 विकेट्स आणि एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. जास्त वेळ घेऊ नका प्लीज खेळाडू वर्ग, डोंट वेस्ट द टाइम प्लीज. सुपर बॉलिंग. पहिलं निर्धाव षटक आणि 6 चेंडूमध्ये 4 विकेट्स. सुनील मनोहर गावस्कर यांचे ते शब्द मात्र आता आठवू लागले. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव,
या साऱ्यांना चकवशील ना मित्रा तरच मिळेल तुझला धाव. तू ऐकत असता जयघोषांचे नारे, या काल गतीचे नकोच विसरू वारे. फटकार अचूक चेंडू या काळाचा, आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा. निरंतर आठवण राहील शगुन डेव्हलपरच्या या मैदानाला अजय कोवरा या खेळाडूची. यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. काय प्रदर्शन राहिलं. 6 चेंडूमध्ये 4 विकेट्स, ते देखील टेनिस क्रिकेटमध्ये, आणि एकही धाव नाही. अद्वितीय आहे, अजरामर आहे, अविस्मरणीय आहे, अलौकिक आहे. अद्भुत अद्भुत प्रदर्शन. म्हणतात ना सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असते. त्याचं एक सुंदर उदाहरण बघायला मिळालं. सुनील मनोहर गावस्कर नेहमीच म्हणतात की टेनिस क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे गोलंदाज जे आहेत ते मजूर आहेत आणि फलंदाज जे आहेत ते सावकार आहेत. चेंडूवरील कापूस जसा कमी होत जाईल तसतसे षटकार वाढू लागतील. परंतु अशा या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये अजय कोवराने केलेली कामगिरी ही खरोखरच अद्वितीय राहिली. आता शेवटची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. गुणलेखक आम्हाला सूचित करतायत टेल एंडर बॅटर्स जे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 9 विकेट लॉस, 9 गडी बाद झालेले आहेत. अजय नोकते ब्रँड ऑफ दैसर पुढील चेंडू घेऊन येथे मात्र आपण बघू शकाल ऑल आउट. 10च्या 10 विकेट तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. संघमालक खुश असतील. आई एकविरा पोळे संघाचा हा दिमाखदार विजय. हे फक्त 2 गुण नाहीयेत तर नेट रन रेट मध्ये देखील भली मोठी झेप या विजयाच्या माध्यमातून घेतली जाते. काय झळाळी युक्त कामगिरी पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक.